श्लोक काय पाहिजे तुला? का लाडात आलायस? हा मच्छी खायची आहे. कोणती खायची आहे मच्छी? कोलंबी. कोलंबी. आणि बनवणार कोण? मी. तू बनवणार? अरे वा 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 वा, तुला येतं बनवता? मग आगरी मसाले टाकशील ना? मग आपण आगरी मसाले टाकून मच्छी बनवूया. हा कोलंबी. ठीक आहे. हा चला मग कोलंबी आणायला जाऊया. आता आपण कोळंबी आणलेली आहे. मग कोळंबी आणले तर त्याच्यासाठी काय करायचं आता? कोळंबीचा आणि मोठी आईचे गावचे मसाले टाकूया. मग शिजवायला टाकूया आणि फ्राय करी थोड्या वेळ. मग तुला येतंय हे सगळं? मग तुम्हाला दाखवशील? मग आपण करूया. हा करूया ना. मग आता कोलंबी घेतो. हा हळद घ्यायची आहे. थोडी कमी घेतलो. थोडी कमी घे. थोडी अर्धी घे त्याच्यात. त्याच्यामध्ये टाक. थांब. बस ना. त्याच्यात थोडासा मसाला टाक. मसाला घेऊ ना श्लोक? हा बघ. हा रेड मसाला. व्हेरी गुड. अर्धा चमचा टाक. हा बस. ओके. तो मीठ घे. मीठ कुठे? बस. आता ते मॅरिनेट मी करतो, म्हणजे मिक्स करतो आणि मग आपण फ्रीज मध्ये ठेवूया. तू नको करू, म्हणजे तुला मसाला तिखट असेल ना. तिखट असल्यावर तुझे डोळे झोंबतील. मी डोळे हातच नाही लावत. हा हात दुशील पण नको करू. मी करतो. हा नको करू तू. मी करतो. नको. असं पूर्ण हे मिक्स करायचं आहे. श्लोक पूर्ण मिक्स करू ना. तुझं ऐकलं पाहिजे बाबा. व्हाईट वाले दिसायला नाही पाहिजे. अजिबात नाही दिसणार. थोडा अजून टाका तुम्ही. नको टाकू. ते आता मिक्स करतो. नको टाकू. व्हाईट नाही दिसला पाहिजे. हा व्हेरी गुड. खराब दिसणार. तर एक काम करूया. हे आपण मस्त असं झालेलं आहे. मिक्स झालेलं आहे. श्लोक बघ बरोबर आहे ना? हा ओके. आता काय टाकू? आता ह्याचं काय करू श्लोक? हे आता कोलंबी मिक्स केले मी आणि मसाले टाकलेले आहेत. मग आता आपण करायचं काय त्याचं? आता फ्रीज वर 10 मिनिटं ठेवा. मग बोला का? हा ओके चालेल. श्लोक कांदा कोण कापणार? मी. कशाने? सुरीनी. कसं कापणार? आणि तुझ्या लागलं मग? लागलं तर मी पट्टी लावणार. पट्टी लावणार आणि मग आई ओरडणार ना. मग आई ओरडते तर काय आलं? मग गाडीला पट्टी आहे. बँडेज पण आहे. बघूया तुला कांदा कापता येते का? ठीक आहे. अरे श्लोक ते हात कापेल तसं कांदा कापत नाही. तुला माहितीये का कांदा कसं कापतात ते? हा नाही ना. मग एक काम करूया. तू कांदा कापतोयस? नको. काय माहितीये बघ. कुठे सुरी पकडणार? दाखव. मग तुला कापता येणार नाही. असं थोडी कापतात. ठेव. तसं नाही कापतात. मी कांदा कापतो. श्लोक बघ कसं कापतात. हे बघ. ठेव ते. बाकीचा हात नको लाव. पहिली ही काढून घ्यायची. तू काय कुक होणार आहेस का? अभ्यास करून हे जेवण कधी करायचं असतं? आता आई कुठेतरी गेली, समजा आपल्याला भूक लागली तर काय करायचं? ते जरासं मोठं झाल्यानंतर ती आपल्याला त्या सगळ्या कला आल्या पाहिजे. नाहीतर आपण हॉटेलमध्ये पैसे फुकट घालवतो आणि हॉटेलचं कसं असतं? अनहायजेनिक.
कसं असतं अनहायजीन. त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं तेल वापरत नाही, चांगलं मटेरियल वापरत नाही. कांदा असं कापून घ्यायचा. बाबा तर मलाही एवढं कापता येत नाही. हा मी कापू? नको हा मी कापतो. तर मलाही एवढं कापता येत नाही. पण काय आपल्याला बघ, आपण उपाशी राहायचं नाही. असं बारीक कांदा कापून घ्यायचा मस्तपैकी. सुरी कधी हातात घ्यायची नाही. आता अजून तू लहान आहेस, फक्त तू मला सांगू शकतोस बरोबर. गॅसच्या जवळ जायचं नाही, लहान मुलांनी गॅसच्या जवळ जायचं नाही, धारदार वस्तूंना हात लावायचा नाही, कळलं ना. असं कांदा मस्त कापून घ्यायचा आणि मग तू मला जे सांगशील ना तसं मी बनवेन. तुला कोण बी पाहिजे ना, आणि तू बनवणार आहेस बरोबर. खा ना कांदा. काय खायला, कांदा हा शरीरासाठी चांगला असतो. आपण जरा कांदा जास्तच घेऊया. अजून एक कॅच व्हेरी गुड, मस्त. तुला नाही कॅच, तुला बघू कॅच येते का बघू दे. कॅच केलंच घ्या. कांदा कापायचा कधी, थांब जरा. कांदा दुसरा एक कांदा घेतलेला आपण. आणि कांदा काय करतो, नको थांब एक मिनिट, काय करतोय, थांब जरा, ते मला काढून द्यावं लागेल तुला पाणी, थांब बस. कांदा काय करतो, माणसाला रडवतो. कसा रडवतो, मग डोळ्यातून पाणी येतं माहितीये कांदे कापल्यानंतर. कांदा हा झोंबतो. मग आता आपण रेसिपी काय नाही होणार, नाही ना, नाही कांदा बघ डोळ्यात मध्ये असा झोंबतो. आपण कांदे, थांब जरा, मला कांदा कापू दे. आपल्याला रेसिपी बनवायची. कांदा कापून नको, तिथेच बस, गप्प बस. तू आता मला रेसिपी सांगतोयस का ही रेसिपी बंद करू मी? सांग मला कोलबीची रेसिपी. हा, आणि आपल्याला कोणी शिकवलंय? आईने शिकवलंय. मग कसं काय, आपण ते शेवटी कुठे कामाला गेला, कोण काय झालं की बाहेरचं खातात. बाहेरचं खाण्यापेक्षा आपण बनवलेलं बरं असतं. आता ते तू मला सांगतोयस म्हणजे तुला काहीतरी बाळकडू झालेलं आहे, मिळालेलं आहे ते. हा, तुला काय काय आवडतं श्लोक? मच्छी मध्ये मला बाबा आवडतात. मच्छी मध्ये बाबा आवडतात. हा, मच्छी मच्छी सारखे झाडे, मच्छी सारखे झाले म्हणून. मच्छी पण एवढा मोठा फोटो. हा, चला आता कांदा कापून घेतलेला आहे. आता आपण पुढची रेसिपी बनवूया. श्लोक, तू गॅस पेटवणार? नाही, गॅस लहान मुलांनी पेटवायचं नसतं. एक काम करतो, गॅस मी पेटवतो आणि पुढची रेसिपी तू मला सांग. मी त्या गॅस वरती सगळं करतो. ठीक आहे मित्रांनो, ही रेसिपी चालू आहे आणि हा श्लोक मला त्या रेसिपी बद्दल सगळं ज्ञान देत आहे. आणि ह्याच्यामध्ये मसाले वापरतोय ते आपण आगरी मसाले जे आईने दिलेले आहेत, जे गावावरून दिलेले आहेत. मोठी आईने मसाले दिलेत काय? हा, मोठी आईने मसाले दिलेले आहेत आणि ते आम्ही वापरतोय. आणि आज कोलबी बनवतोय आम्ही. तर गेला कोणता टोप? हा टोप घेऊ. या टोपामध्ये होईल का आपलं? हा, चालेल. तुम्ही तेल टाका, तेल.
पण मसाला तयार. तू काय टाकू? कांदा टाकू. टाकलात ना? पाणी टाका. कांदा कुठपर्यंत भाजायचा श्लोक? असं सोनेरी कलर आला पाहिजे ना. हे घे मग तूच कर. हे तुझ्या हाताने कर. कर कर कर. बस काम चल उभा राहा. कुठून बघणार हे मसाले कोण टाकणार? हे इकडे तुम्हाला शिकवणार कोण? बसायचं. हा बा मसाला मी सांगेल तेव्हा टाकायचं. थांब जरा अजून सोन्याचं होऊ दे. हे कलर आहे ना हे जसं सोनेरी व्हायला पाहिजे. नाही नाही इथे 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 थांब. मला हे लगेच प्रोसिजर होते. नको वरती आला आता. हे बघ थांब जरा. एवढा नाही. थांब जरा लालसर करत होते. थांब हाताला मसाला लागेल. कोणता मसाला श्लोक? हा आगरी मसाला. हा आगरी मसाला. लाल मसाला, गरम मसाला. थांब टाकू नकोस. मोबाईल बघू, टीव्ही बघू. लोक आता काय टाकायचं? मसाला का? बघ हे लाल झालंय का? बघ लाल झालंय. हा मस्त असं लालसर झालं ना की मस्त असं लोक मसाला टाकला. आता आपण हळद टाक. बस बस टाकली बस. आता मीठ घे थोडासा. हा गरम मसाला घे. गरम मसाला एवढा नाही. टाक टाक त्याच्यात. ओके मीठ घे जरासा. आणशील पटकन. टाक टाक अजून टाक. बस आता पाणी घे जरा. आता श्लोक काय करू पुढे सांग मला. कोलबी टाकू ती. हा ठीक आहे. 1 मिनिट थांब. ही जी मॅरिनेट केलेली कोलबी आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकायची. श्लोक टाकू ना कोलबी. हा तुला मसाला झोंबला. जाऊन बसू थोडा वेळ. मी परत येतो. हा 1 मिनिट.
छान असं कलर. श्लोक आता काय करू मी? आता तो त्याच्यावर ठेवा आणि पाणी म्हणजे आहे ना तशीच करते. पाणी तो कवतानी पाणी देतात. वरती पाणी ठेवते आणि झाकण ठेवते. मग ते वाफेवरती शिजवायचं का? हा मग चालेल, शिजव. वाफेवरती करूया. पाणी घे ग्लास. पाणी दे जरा त्याच्यातून. मी देतो पाणी, तू भर. बघा पाणी टाकलं बरोबर. आता मंद आचेवरती करू का? मंद आचेवरती. हे गॅस कमी करू का? हा गॅस कमी करतो कारण ते शिजायला पाहिजे. ही रेसिपी आता बघूया आपण. झाकण मारलेलं आहे, त्याच्यावरती पाणी टाकलेलं आहे आणि 10 मिनिटं आपण ती कोलंबी शिजेपर्यंत ठेवत आहोत. बघूया काय पुढे होतंय ते. महाराष्ट्राची फेवरेट डिश कोलंबी आज आपण बनवत आहोत. बघूया. कोलंबी कधी खाल्लेली का गावी? आता आईने बनवलेली कोलंबी कशी झालेली? एकदम मस्त छान झालेली. पुढच्या वर्षी कशी? मागच्या वर्षी. पुढच्या वर्षी म्हणजे पुढचा वर्ष झाला. आता नाही येतो. आता आपण गेलेलो त्यावेळेला कोलंबी खाल्लेली की नाही? हा मग मोठ्या आईने कोलंबी बनवलेली आणि आपण ती असं तोंड वाकडा करून कसं झालं मध्ये. मग चांगलं कोलंबी कशी असते? अशी. तिकडे सांग, तिकडे कोलंबी कशी असते? गोल गोल, अशी गोल गोल असते. आणि तो आपण गाणी कुठला बोललेलं? शिंगाला नवरा झायलाय रे. बोल बोल. आमची ती कोलंबी शिजत आहे तेव्हापर्यंत आम्ही श्लोक गाणी बोलतो. श्लोक बोल. शिंगाला नवरा झायलाय रे, कोलंबी नवरी झायली गो बाय. एकदा झाकण उघडून बघूया. तर जवळजवळ तयार होत आलेली आहे आपली कोलंबी. शिजलेली आहे. श्लोक खाऊन बघणार ना कोलंबी? श्लोक कोलंबी किती मस्त झाले बघ. ही बघ मोठी मोठी कोलंबी. खाऊन बघशील ना? मसाला पूर्ण आतमध्ये जिरलेला आहे. लाल लाल मसाला आणि कोलंबी. थोडंसं झाकण मारूया, शिजून देऊया आपण. श्लोक आतुरता आहे श्लोकला. हा 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 मस्त सुगंध असा कोलंबीचा आला येतोय. ही कोलंबी आपण भाताबरोबरही खाऊ शकतो, भाकरी बरोबर खाऊ शकतो. अतिशय उत्तम असा कलर दिसतो. आगरी मसाले दिसत आहेत आणि जे आगरी मसाल्याचा जो स्वाद आहे तो संपूर्ण असा वरती आलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण. कोथिंबीर टाकू ना? अशी स्वच्छ करू आणि मग वरून अशी टाकूया. जरा कोथिंबीर फ्लेवर जरासा आला. मला वाटतं आता ती मस्त अशी झालेली आहे. शिजलेली सुद्धा आहे.
तरी पण आपण एक थोडंसं 5 मिनिटं छान असा कलर आलेला आहे कोलंबी. तयार झालेला आहे आणि श्लोकला भूक लागलेली आहे आणि आता श्लोक जेवतोय. श्लोक ताट घे समोर, असं असा घे. बघ आता टेस्ट करून कोलंबी तू बनवलेली कशी लागली आहे. असू दे, कोलंबी घे जराशी गरम गरम झणझणीत असा. थोडासा टेस्ट करून बघ आणि मला सांग. मस्त झाले. अरे वा वा, म्हणजे तू मस्त बनवतोस रे. कोणी शिकवले? मी खातोच. बघूया. मस्त. आपली रेसिपी एकदम सक्सेसफुल झालेली आहे आणि श्लोक पण खुश आहे. आता श्लोक जेवून घेतोय. एक श्लोक सांग आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा आणि शेअर करा. आणि आम्ही येतोय पुढच्या रेसिपी घेऊन. गावचे पाटील आपले पाटील ह्या चॅनल वरती. बोला धन्यवाद.